आणखीन एक मोठी बातमी अहमदाबादमधील एअर इंडिया विमानाच्या अपघाताबाबत प्राथमिक अहवाल समोर आलेला आहे। एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो अर्थात AAIBचा धक्कादायक प्राथमिक अहवाल समोर आलाय। या 15 पानांच्या तपास अहवालात पक्षी धडकेचे कोणतेही संकेत आढळलेले नाहीयेत। उलट विमानाच्या उड्डाणानंतर काही सेकंदातच दोन्ही इंजिनमध्ये इंधन पुरवठा थांबल्याचं समोर आलंय। त्यामुळे दोन्ही इंजिन हवेतच बंद पडले। सीसीटीव्ही फुटेजमध्ये रॅम एअर टर्बाईनमुळे वीज पुरवठा खंडित झाल्याचंही स्पष्ट झालंय। सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे। विमान अपघाताला 1 महिना उलटून गेला असून प्राथमिक तपास अहवाल आलेला आहे। सत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी आमदार रोहित पवारांविरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे। कन्नड साखर कारखाना लिलाव प्रक्रियेत घोटाळ्याचा आरोप ईडीने केलेला आहे। रोहित पवारांची याआधी देखील 2 वेळा ईडीकडून चौकशी झाली आहे। बारामती ॲग्रो कंपनीच्या माध्यमातून हा घोटाळ्याचा आरोप करण्यात आलेला आहे। तर रोहित पवार यांच्या विरोधात ईडीने ही कारवाई केलेली आहे। रोहित पवारांच्या अडचणींमध्ये आता वाढ झाली असल्याचं पाहायला मिळतंय।